पुढची बातमी थेट नालासोपाऱ्यातून येते। पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील 50 ते 60 सोसायट्यांना साचलेल्या पाण्याचा मोठा फटका बसलाय। या सोसायट्यांमध्ये अद्यापही कमरे एवढं पाणी साचलंय। गेल्या 2 दिवसांपासून इथल्या नागरिक आता अंधारात आहेत। तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरलंय। साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे। पालिका प्रशासन आणि नेत्यांनी आमची दखल घेतली नसल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। तर या सोसायटीमधूनच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। 2 दिवसापासून वसई-विरार शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि यामुळे वसई-विरार शहरामधील जे सकल भाग आहेत अद्यापही पाण्याखाली गेलेले आहेत आणि मी सध्या उभा आहे नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे स्थानक मार्ग। इथं जर पाहिलं माझ्या बाजूला हा पूर्णतः रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि या रस्त्यावरूनच पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे जर पाहिलं तर हा जो परिसर आहे तो हा मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अनेक सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कमरेभर पाणी इथे साचलेलं आहे। यामुळे या परिसराची लाईट जी आहे ती देखील काढण्यात आलेली आहे। काल दुपारपासूनच या सगळ्या सोसायट्यांची विद्युत रोषणाई जी आहे ती कट केलेली आहे। यामुळे या सोसायटी धारकांना जे आहे ते अंधारात दिवस काढावे लागलेले आहे। सर्व नागरिक जे आहेत त्या सोसायटीमध्येच आहेत। यामुळे साचलेल्या पाण्याचा जो फटका आहे तो आता या सोसायटीनं देखील बसलेला आहे। अनेक सोसायट्या ज्या आहेत त्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत। माझ्या समोरचं दृश्य बघत असाल या सगळ्या सोसायट्या ज्या आहेत त्या पूर्णतः पाण्याखाली गेलेल्या आहेत। 50 ते 60 सोसायटी ज्या आहेत त्या या साचलेल्या पाण्याचा फटका बसलेला आहे। यामुळे या सगळ्या सोसायटी सध्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि पूर्ण सोसायट्यांची रोषणाई जी आहे ती कट करण्यात आलेली आहे। आणि हा महामार्ग विरार रेल्वे स्थानक आणि विरार बस डेपो तसेच महामार्गाला जाणारा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर अद्यापही पाणी जे आहे ते साचलेलं आहे। पालिकेचे जे औषध फवारणी पथक आहे, नियंत्रण पथक आहे ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। औषध फवारणी देखील करण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पालिकेने जरी सतर्काची भूमिका घेतली असली तरी पाणी काढण्यासाठी कुठंतरी महानगरपालिका असक्षम होताना आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे आता या पाण्याच्या निचऱ्याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे। मनोज तांबे, साम न्यूज, नालासोपारा।